सर्वात श्रीमंत 10 आमदार कोणते? असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स जाहीर केलेल्या ताज्या अहवालात सर्वाधिक श्रीमंत 10 आमदारांची यादी दिलेली आहे. या यादीतले पहिले तीनही आमदार भाजपकडून मुंबई आणि आसपासच्या भागात निवडून आले आहे. त्यात 3,383 कोटी रुपये इतकी संपत्ती असणाऱ्या पूर्व घाटकोपर मतदारसंघातून निवडून आलेल्या पराग शाह यांचं नाव सगळ्यात वर आहे. त्यानंतर 475 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह पनवेलच्या प्रशांत ठाकूर यांचा आणि 447 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह मलाबार हिल मतदारसंघातून निवडून आलेल्या मंगल प्रभात लोढा यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. याशिवाय भाजपच्या आणखी 2 आमदारांची नावे या यादीत आहेत. नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातल्या समीर मेघे आणि नांदेडच्या नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांचे नाव अनुक्रमे 7व्या आणि 9व्या क्रमांकावर येतं. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 261 कोटी रुपये आणि 212 कोटी रुपये एवढी भरते. सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या आमदारांच्या यादीत पराग शाह यांचं नाव सगळ्यात वर आहे. या यादीत शिवसेनेचे 2 आमदार आहेत. चौथ्या क्रमांकावर असणारे प्रताप सरनाईक ठाण्याच्या ओव्हाळ माजिवाडा मतदारसंघातून निवडून आलेत. त्यांच्याकडे साधारण 333 कोटी रुपये संपत्ती असल्याची नोंद आहे. याशिवाय महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं नाव यादीत 8व्या क्रमांकावर आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत धाराशिवच्या परांडा मतदारसंघातून पुन्हा निवडून आलेल्या सावंतांची संपत्ती 235 पेक्षाही जास्त आहे. यादीत 5व्या आणि 6व्या क्रमांकावर मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि पळूस कडेगावचे काँग्रेसकडून निवडून आलेले विश्वजित कदम येतात. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा 10वा क्रमांक येतो. असं असलं तरी आयकर परताव्यानुसार सर्वाधिक संपत्ती असलेल्या 3 आमदारांमध्ये पराग शाह यांच्यानंतर रोहित पवार आणि कराडच्या डॉक्टर अतुल भोसले यांचं नाव येतं.